4 वर्षापासून प्रभागाला कोणी नगरसेवक असल्यामुळे प्रशासकीय राजवट आणि प्रशासनाचा कारभार म्हटलं तर आपल्यालाही माहिती आहे. आणि नगरसेवक हा हक्काचा असतो. अर्ध्या रात्री सुद्धा नागरिकांनी फोन केला तर नगरसेवक हा इतका हक्काचा असतो की त्यांना अर्ध्या रात्री सुद्धा कामाचा असतो. लाईट असेल, पाणी असेल, वीज असेल, घंटागाडी असेल, स्वच्छता असेल, या सर्वांना जर आपल्याला व्यवस्थित करायचं असलं आणि हक्काने काम सांगायचं असेल तर आपल्याला आपल्या हक्काचाच नगरसेवक हवा. जसं आपल्या ज्या विद्युत तारा आहेत, आपण बघतो की आपल्या विद्युत तारांचं जाळं खूप पसरलेलं आहे आणि कुठेतरी ते विद्रुपीकरणही दिसतं आणि कुठे छोटासा करंट लागून आपल्या पक्षाला सुद्धा हानी होते. कारण की आपण मनुष्य प्राणी आहोत, पण कुठल्या जनावरांना नसतं आणि तिथे शॉक लागून सुद्धा त्यांच्या जीवाला पोहोचते. म्हणून आपण निसर्गाचं जतन करण्यासाठी आणि आपलं शहर, आपलं प्रभाग सुंदर दिसण्यासाठी आपण या तारा बंद करणार. आम्ही प्रभागात फिरत असताना आम्हाला व्यापारी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, ह्या सगळ्यांचं आणि विशेषतः तरुणांचा आम्हाला खूप चांगला सहभाग याच्यामध्ये मिळत आहे. आणि महिलांमध्ये विशेष करून सांगेन की आम्ही जी महिलांची संस्था आहे, शिखर स्वामी महिला संस्था, या संस्थेला अनेक महिला जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनीही या 10 वर्षात माझं काम पाहिलेलं आहे. म्हणूनच सर्व महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, हे सगळे आपल्याला चांगला पाठिंबा मिळत आहे आणि प्रभागात फिरत असताना सगळ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा आपल्याला मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही आपल्या प्रभागात अभ्यासिका आहेत, तिथे मुलांकडनं फीज घेतली जाते. त्या महानगरपालिकेच्या अभ्यासिका असून तिथे मुलांना फी भरावी लागते. तर आपल्या वचननाम्यामध्ये आपण मुलांना मोफत अभ्यासिका देणार आहोत. कारण की अभ्यास करताना मुलं हे मोठ्या हुद्द्यावर जातात. तिथून अनेक PSI असतील, पोलीस असतील, मोठे अधिकारी असतील आणि आपण बघतो की बरेच सामान्य घरातील मुलं असतात, त्यांच्याकडे फी भरण्यासाठी सुद्धा पैसा नसतो. तर आपण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका मोफत करणार आहोत. सगळ्यात मोठा हा जो असेल आपल्या युवकांसाठी तर तो अभ्यासिकाच आपला वचननाम्यामध्ये आपण दिलेला आहे. आपण प्रभागामध्ये विद्यार्थी असेल, छोटे मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, यांचा सर्वांगीण विकास कसा होईल आपण असं प्रत्येक मुद्दा आपण वचननाम्यामध्ये घेतलेला आहे. जसं मुलांसाठी जे गायडन्स आहेत, प्लेग्राऊंड्स आहेत, सध्या आपण त्याची वस्तू कशी आहे तर अद्ययावत गायडन्स आपण मुलांसाठी करणार आहोत. त्याचप्रमाणे मुलांचा विद्यार्थ्यांचा तुम्हाला गोष्ट सांगितला की मोफत अभ्यासिका आपण त्यांना देणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आपण ज्या किंवा लहान मुलांसोबत खेळण्यासाठी त्यांना असं काही यावर गायडन्स उद्यान आपण तयार करणार आहोत. आणि सायकल ट्रॅक आणि रस्ता आहे आपले, तर आपल्या प्रभागात बरेच सायकल्स आहेत.